नमस्कार, मी प्रशांत कदम. पुण्यातला राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम नेहमीच्या राजकीय कार्यक्रमांसारखा नव्हता. त्याची चर्चा आज दिवसभरामध्ये सुद्धा सगळ्या माध्यमांच्यावरती होतीये. कारण या कार्यक्रमामध्ये टीका नव्हती, या कार्यक्रमामध्ये राजकीय भाषा नव्हती. संपूर्ण कार्यक्रमामध्ये काँग्रेसचं पक्षचिन्हसुद्धा कुठं स्टेजवरती नव्हतं ना कार्यक्रमाच्या आजूबाजूला कुठेही होतं. पण या कार्यक्रमामध्ये कुठंतरी एकतर स्वप्न, संघर्ष आणि वेगवेगळ्या कहाण्या यांची चर्चा व्यासपीठावरती झाली. आणि त्यामुळं या देशाच्या राजकारणामध्ये काही वेगळे ट्रेंड सेट होत आहेत का? एखादा राजकीय नेता भर व्यासपीठावरून जेव्हा पितृसत्ताक व्यवस्थेबद्दलचं एखादं भाष्य करतो, हे कुठंतरी आजवरच्या सगळ्या चौकटींना भेदणारं आहे का? आणि ते करण्याची सुरुवात राहुल गांधींनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेली आहे का? या सगळ्याचं जरा एक सविस्तर विश्लेषण होणं आवश्यक आहे. कार्यक्रम जरी पुण्यात झालेला असला तरी संपूर्ण महाराष्ट्रात दिवसभर या सगळ्या गोष्टींची चर्चा आज होते आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित असलेले आणि पुण्यातून ज्यांनी हा सगळा कार्यक्रम पाहिलेला आहे ते काही मान्यवर गेस्ट आत्ता माझ्यासोबत आहेत, जे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. माझ्यासोबत स्त्रीवादी लेखिका ऐश्वर्या रेवाडकर आहेत, मुक्त पत्रकार वर्षा तोरगलकर आहेत आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री रंजन आवटे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत. प्रत्येकच जण काल त्या कार्यक्रमाच्या तिथं तुम्ही हजर होतात. तुमचं या कार्यक्रमाबद्दलचं पहिलं मत काय आहे? वेगळे राहुल गांधी तुम्हाला दिसले का? आणि कालच्या कार्यक्रमातली एक इमेज जी तुमच्या मनामध्ये अजूनही कायम आहे, स्ट्रायकिंग इमेज, अशी तुम्हाला कुठली वाटली? त्यांना आपण सुरुवात करूयात. ऐश्वर्या, तुमची काय प्रतिक्रिया आहे या कार्यक्रमाबद्दल? खरं तर मी पहिल्यांदाच राजकीय इव्हेंट अटेंड केला. कारण कधीही गर्दी म्हटले की एक भीती असते, की आपण गर्दीमध्ये कसं जायचं, धक्केबुक्की होईल, नको ते स्पर्श होतील. त्यामुळे टीव्ही वरूनच मी इतके दिवस राजकीय इव्हेंट पाहिले आहेत. परंतु कालचा खास मुलींसाठी होता, तर माझी खूप इच्छा होती की आपण जाऊन पाहावं. आणि बऱ्याचदा आपण अपेक्षा करतो आणि बऱ्याचदा त्या फोल ठरतात, अपेक्षा भंग होतो, हे अनेकदा अनुभव आले. त्याच्यामुळे मला प्रत्यक्ष जाऊन तो अनुभवच घ्यायचा होता, की आपण ज्या काही अपेक्षा ठेवल्यात बदलत्या गोष्टींकडून त्या होतात का पूर्ण? आणि त्या झाल्याच म्हणजे अपेक्षा. एकच इमेज सांगायची एक आता, म्हणजे 2-3 मला वेगळ्या गोष्टी जाणवल्या, की पहिली गोष्ट तर खूप सेफ स्पेस होती आणि ही सेफ स्पेस 2-3 कारणांनी होती. म्हणजे एकतर जो सभेच्या पुढचा म्हणजे जे स्टेजच्या पुढचा मेन ऑडियन्स होता, त्या फक्त आणि फक्त तरुण मुली होत्या. तिथे म्हणजे ना कोणी पुरुषाला, ना कुठल्या राजकीय कार्यकर्त्याला एकही पुरुष ते नव्हता. कोणालाच स्ट्रिक्टली एंट्री नव्हती. आणि त्याच्यामुळे एक तर ती मेकॅनिकल फिजिकल स्पेस तर होतीच सेफ. परंतु फक्त तेवढं करून नाही चालत. कारण मुली तिथे मोकळं फील होत होतं. त्याच्या मागे जी वैचारिक पार्श्वभूमी तयार केली गेली होती, जे भावनिक आवाहन केलं गेलं होतं मुलींना, तर ते सगळं त्या सेफ म्हणजे सुरक्षित वाटण्याला ते सगळं कारणीभूत होतं. म्हणजे भावनिकरित्या, वैचारिकरित्या आणि शारीरिकरित्या सुद्धा तिथे सुरक्षित वाटत होतं. आणि जेव्हा गाणी चालू होती राहुल गांधी यायच्या आधी बरेच म्युझिक चालू होतं. अक्षरशः आम्ही खूप तुफान नाचलो. म्हणजे सगळ्या मुली आणि आम्ही सुद्धा साईडला होतो, तर आम्ही वेड्यासारखं नाचलो. म्हणजे 1.5-2 तास आम्ही नाचलो असेल सगळे. आणि ते इतकं नॉन जजमेंटल वातावरण होतं. कारण मला तर आठवत नाही मी गेले कित्येक वर्ष अशी पब्लिक स्पेसवर नाचली असेल. तशी जागाच नसते कुठे स्त्रियांना. अक्षरशः मग तो गरबा असेल, घरातला काही कार्यक्रम असेल, तरी सुद्धा स्त्रिया असुरक्षित असतात. पण तिथे काल मात्र मला तो जो सेफ्टीचा अनुभव आला, ते अमेझिंग होतं. म्हणजे ते मला हिलिंग फील झालं फारच त्या सगळ्या वातावरणाने. ही तुमची कमेंट फार महत्त्वाची आहे की तिथं सेफ फील होणं एखाद्या मुलीला आणि तो अनुभव म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जर इतका आपल्याला हवाहवासा वाटत असेल किंवा त्याच्यासाठीची इतकी गरज तुम्हाला वाटत असेल तर आपण समजू शकतो की आपल्या आजूबाजूचं वातावरण नेमकं काय झालेलं आहे. वर्षा, या कार्यक्रमाच्या ठिकाणी जेव्हा अर्थातच तुम्ही पत्रकार आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो की भाजपनं या कार्यक्रमाच्या आधी ज्या काही गोष्टींचे आरोप केलेले होते त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये हा जो सगळा कार्यक्रम आहे तो काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमधली जी मुलं आहेत त्यांच्यासाठीचा आहे, त्यांना बोलावलं जातं या ठिकाणी. ही काही सगळी तरुणाई नाही आहे. तर तुम्हाला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी काय दिसलं? हा एक प्रकारचा मॅन्युफॅक्चर्ड अशा पद्धतीचा कार्यक्रम दिसला का? तिथं आलेली तरुणाई ही तुम्हाला कोणीतरी बोलावलेली आहे, कोणाच्या तरी धाकानं आलेली आहे, असं काही दिसलं का, जाणवलं का? तुमची मतं काय?
एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा विद्यार्थी कुठल्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकतात, तर त्यावेळेस आपल्याला माहीत नसतं तुमची आयडिओलॉजी कोणती आहे. म्हणजे मी आर-एस-एसच्या शाळेत जरी असेल तरी मे बी आय एम लेफ्टिस्ट किंवा लिबरल. तर तुम्ही कुठल्या पण कॉलेजमधले जरी विद्यार्थी आणले असतील, तर यू कांट तुम्ही क्लेम नाही करू शकत की हे काँग्रेसच्या शैक्षणिक संस्थातले होते म्हणून मग ते प्रो काँग्रेस होते. विद्यार्थी वेगवेगळ्या आयडिओलॉजीला किंवा पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करतात. आणि मी पत्रकार असल्यामुळे मीडिया सेक्शन मध्ये होते, पण बराच मोठा म्हणजे चीअर्स होते ना, खूपच एन्थुझियास्टिक क्राऊड होता. सारखं राहुल राहुल. आणि मी थोडं मुलींच्या सेक्शनच्या जवळ होते, तर मुली मोठ्या मोठ्याने लाईक चेअर करत होत्या. आणि जेव्हा राहुल गांधींनी मनुस्मृतीवर टीका केली किंवा महिलांच्या फ्रीडम बद्दल बोलले, तेव्हा सगळ्या मुली लाईक त्या रिलेट करू शकत होत्या आणि त्या सपोर्ट करून नाही का चीअर करून लाईक दे कुड रिलेट आणि त्या हे करत होत्या. तर मला अजिबात असं वाटलं नाही की तो पेड किंवा जो बीजेपी म्हणजे जे क्रिटिसिझम सुरू आहे की तो प्रो काँग्रेस क्राऊड होता, असं काही नव्हतं. आणि जरी असला तरी सपोज तरी त्यांचे थिंकिंग लाईक अजून प्रो सिक्युलर स्त्रीवादी होऊन मे बी ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगतील आणि अजून जास्त लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड होईल, पण तो तसा नव्हता बेसिकली. बर बर. श्रीरंजनजी, एक राजकीय व्यवस्था तुम्ही फार जवळून बघता आहात देशामधली. ज्यावेळी राहुल गांधी म्हणजे आपल्या राजकारणाची सुरुवात करत होते, खासदार झाले ते 2004ला, पण नंतर 2012-14च्या आसपास या देशामध्ये राहुल गांधी म्हणजे पप्पू आहेत अशा पद्धतीची एक प्रतिमा भाजपनं आणि सगळ्या इकोसिस्टीमनं तयार केलेली होती. तर खरोखर आता ती प्रतिमा बदलतीये का? आणि म्हणजे कालच्या सगळ्या कार्यक्रमाचं तुमच्या दृष्टीनं आकलन काय आहे? प्रशांत सर, मी जेव्हा हा कार्यक्रम अटेंड केला तेव्हा दुष्यंत कुमार यांच्या ओळी मला आठवल्या. फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, फिर धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, वातावरण सो रहा था अब आंख मलने लगा है. बातें बहुत हो रही है तुम्हारे मेरे बारे में, जो बीच में खड़ा था पर्वत अब पिघलने लगा है. तेव्हा मला असं वाटतं की ज्या प्रकारे तुम्ही आता म्हटलात की अरे हा पप्पू आहे, तो पप्पू नाही, तो पप्पा आहे. आणि तो खऱ्या अर्थानं इथल्या तरुणाईचा आवाज आहे. म्हणजे आता आपल्या दोन्ही मैत्रिणी आता ज्या बोलल्या, मला असं वाटतं की ते स्वच्छ आहे की राहुल गांधी हा सर्वांचा आवाज आहे. म्हणजे मला वाटतं अलीकडच्याच एका सभेमध्ये राहुल गांधी असं म्हणाले की राहुल गांधी हेही नाही, अशी कोणी व्यक्तीच नाहीये, हा तुमचा सगळ्यांचा आवाज आहे. आता हे जे वाक्य आहे हे खूप वेगळ्या स्पिरिच्युअल लेवलचं वाक्य आहे. त्यामुळे राहुल गांधींनी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारचं काम केलंय, म्हणजे भारत जोडो नंतर तर राहुल गांधींकडे अतिशय गांभीर्यानं मीडिया सुद्धा पाहू लागली. तुम्हाला गंमत सांगतो, मी जरी प्राध्यापक असलो तरी सुद्धा मी काल मीडिया सेक्शन मध्ये होतो, कारण मुली असल्यामुळे मला आतमध्ये जाणं अशक्य होतं, बाहेर स्क्रीन तर खूप दूर होती. त्यामुळे माझ्या एका मित्रानं मला मीडियाचा पास दिला आणि मी आतमध्ये गेलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो तो सुद्धा प्रभावित झालेला होता राहुल गांधीमुळे. त्यामुळे राहुल गांधींनी मीडिया कम्युनिकेशनची, पॉलिटिकल कम्युनिकेशनची भाषा बदलवलेली आहे, परिभाषा बदलवलेली आहे. तुम्ही पहा प्रशांत सर, पूर्वी प्रेस कॉन्फरन्स कशी व्हायची, राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्सचा सुद्धा फॉर्मॅट बदलला. ते फिरत असतात, प्रेझेंटेशन दाखवत असतात. तसंच म्हणजे आता मगाशी ऐश्वर्यानं उल्लेख केला तसं मुली नाचत होत्या. मला वाटतं आशिष कौर नावाची एक गायिका होती, ती गात होती आणि असा माहोल तयार झाला होता की मुली खांद्यावरती बसलेल्या. काँग्रेसचे नेते सुद्धा नाचत होते, हे चित्र सुद्धा. अगदी 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 मी पाहतोय. म्हणजे यशोमती ठाकूर असतील, सुषमा अंधारे तिथं होत्या, असे अनेक लोक, सुप्रिया श्रीनेत होत्या. तर प्रशांत सर, जो मगाशी सेफ स्पेसचा मुद्दा झाला की मुली एकमेकींच्या खांद्यावरती बसून अशा नाचतायत, आमची मागणी मान्य करा म्हणतायत. राहुलची एका मुलीनं तर फार सुंदर लिहिलं होतं की राहुलजी कब आने वाले है, अंजली उनका वेट कर रही है. तर मला इतकं छान वाटलं ते की मुली अशा म्हणजे इतक्या वेळ वाट पाहत होत्या. आणि ही जी अशी थिल्लर गर्दी असते किंवा खांद्यावरती बसून जी हुल्लडबाजी असते ती मुलं करतात अनेकदा दहीहंडीला किंवा ह्याला, पण असं थिल्लरबाजी नव्हती ती, मुली पहिल्यांदा असं करतायत. म्हणजे मला आठवलं क्वीन सिनेमा जो आहे की नाही, त्याच्यामध्ये आता त्यातली अभिनेत्रीनं फारच तारे तोडले, कंगना राणावतनी, पण ती फिल्म फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये
ती परदेशी जाते आणि ढेकर देते. ती म्हणते पता है हम ढकार भी नाही दे सकते. आम्ही असं मोकळेपणाने हसू नाही शकत, ढेकर नाही देऊ शकत. आणि तो प्रसंग इतका बोलका, इतका भावस्पर्शी आहे. मला असं वाटतं की मुलींना खूप मोकळेपणानं त्यांच्या पद्धतीनं व्यक्त होण्यासाठीचा अवकाश हा राहुल गांधींनी दिला. आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की राहुल गांधींनी जवळपास 6-7 मुली बोलल्या. त्यातली ती आदिवासी मुलगी जी बोलली, सर तुम्ही ते ऐकलं तर डोळ्यात पाणी येईल की मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते. हा काय प्रकार आहे? हा चारित्र्यावरचा हल्ला आहे सरळ सरळ. हे किती ह्युमिलिएटिंग, किती अपमानास्पद आहे. हे सगळं मुली इतक्या ओपनली, इतक्या सहजपणे बोलू शकल्या, तेही महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामध्ये, ज्या पुण्यामध्ये मुलींसाठीची पहिली शाळा सुरू झाली. मला असं वाटतं की कालचा हा खूप काव्यात्मक योग होता. आणि ज्या सावित्रीबाईंना 150-200 वर्षांपूर्वी शेण गोळे वगैरे सहन करावे लागले, त्या जर कुठून हे चित्र पाहत असतील तर मंद स्मित करत असतील असं मला वाटलं, प्रशांत सर. आणि म्हणजे पुणे म्हणजे प्रेम या नोटवरती त्यांनी कार्यक्रम तिथे एंड केला. आणि मला तेही जाणवलं की ते म्हणतानाचा त्यांचा जो ऍक्सेंट होता तो पण स्वच्छ होता. म्हणजे असं ते एक नाही का, हिंदी लोक मराठी बोलल्यानंतरचा आपला एक जो आनंद असतो की वा वा मराठी 2 शब्द बोललात तुम्ही, अशा ह्याच्यातलं ते वाक्य नव्हतं. त्याच्यातला जो हे होता तो पण व्यवस्थित होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं राजकीय सभांचं जे संबोधन असतं त्याच्यामध्ये महिलांना कसं संबोधलं जातं बघा. माता, भगिनी, मुलगी, म्हणजे कुणाची तरी ती काहीतरी आहे. इथं राहुल गांधी स्टेटमेंट करतायत, यू बिलॉंग टू नो बडी. तुम्ही म्हणजे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे हे कुणीतरी एखाद्या राजकीय व्यासपीठावरनं सांगणं. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अनेकांना कदाचित हाही प्रश्न पडलेला होता की राजकीय तर ते काहीच बोललेले नाही आहेत, मग राजकीय कार्यक्रम कसला हा वगैरे वगैरे. पण मुळात अशा पद्धतीच्या कार्यक्रमांची या वातावरणामध्ये कधी नव्हे इतकी देशाला गरज आहे. कारण हे असे मुद्दे अशाच पद्धतीनं वापरले गेले पाहिजेत. ऐश्वर्या, या दृष्टिकोनातून एखाद्या नेत्यानं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे किती ट्रेंड सेटर आहे असं तुम्हाला वाटतं? खूपच मोठं ट्रेंड सेटर आहे ऍक्च्युली. म्हणजे मी गेल्या 10 वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी स्त्रीवादाबद्दल संवाद करते वेगवेगळ्या प्रकारे. आणि लोक म्हणजे म्हणतात की ऐश्वर्या आता बास कर, स्त्रीवाद बाजूला ठेवू आपण. आपल्या देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. उजवे, डावे, मधले, पुरोगामी, समाजवादी आणि राईट विंगची तर गोष्ट सोडून द्या, त्यांना तर ते ऐकायचंच नाहीये. पण माझ्या विचारांचे असलेल्या लोकांकडून पण मला असं सांगण्यात आलं की तुझी मुद्दे जरा मागे ठेवू आपण, प्रत्येक वेळेस स्त्रीवाद बोलायची गरज नाही, आपण जरा महत्वाच्या, देशाच्या, समाजाच्या महत्वाच्या विषयांवर बोलूया. आणि हे सगळं ऐकून ऐकून मी खूप कडवट होत चालले होते. म्हणजे मी निगेटिव्ह होत चालले होते. मी स्वतः म्हणजे मी लिहिते आणि मी तरुणींना ऊर्जा द्यायचं काम स्वतःहून ओढून घेतलेलं आहे मी अर्थात. तर मी स्वतः खूप फ्रस्ट्रेट होत चालले होते की कोणाला स्त्रीवाद नकोय अशी माझी एक धारणा होत चालली होती मागच्या काही 2-3 वर्षांच्या अनुभवात, की कोणालाच हा विषय बोलायचा नाहीये, कळतंय सगळ्यांना पण बोलायचं नाहीये. आणि काल जेव्हा म्हणजे राहुल गांधी, मी म्हटलं माझा पहिला राजकीय इव्हेंट होता आणि आपल्याला एक माहिती असतं की राजकीय लोक काय बोलतात. आणि माझ्या डोक्यात पण थोडीफार स्टिरियोटाईप होते की ठीक आहे, थोडंफार असं होईल, तसं होईल, हे होईल, ते जाईल. पण काल त्यांनी जो फॉर्मॅटच बदलून टाकला राहुल गांधींनी सभेचा, आणि ते इतके मस्त आले आणि त्यांनी ते पीपीटी आणि डायरेक्ट आकडेवारी सकट त्यांनी बोलायला सुरुवात केली की स्त्रियांना कशा प्रकारे कंट्रोल केलं जातं. कारण आपल्याकडे ना फेसबुकवर बसलेले खूप सारे लोक असतात सगळ्या विचारसरणीचे, आकडेवारी न देता काहीही भाष्य करतात की मुलीच कशा अशा, मुलींनीच कसं हे केलंय वगैरे. तर राहुल गांधींनी विथ आकडेवारी, सायंटिफिक आकडेवारी आणि व्यवस्थित मुद्दे मांडत स्त्रियांवर किती वेगवेगळ्या प्रकारे अन्याय होतो. आणि मला इतकं भारी वाटलं ते, म्हणजे माझ्यासाठी पहिला कोणी मेनस्ट्रीम मधला राजकीय नेता असेल ज्याने स्त्रीवाद सगळ्यांसमोर मांडला एका मेन इव्हेंटमध्ये. म्हणजे तो पुण्यातला त्यांचा इतका मोठा इव्हेंट होता आणि त्यांना काही गरज नव्हती स्त्रीवादाला इतकं डोक्यावर घ्यायची, बट स्टील त्यांनी ते केलं. आणि तिथं त्यांनी मला तर पूर्ण जिंकून टाकलं. म्हणजे आज तुम्ही फेसबुक, न्यूजपेपर सगळं पाहताय, सगळीकडे महिलांवरच्या अत्याचार सगळे बोलायला लागलेत आता. आज कालपर्यंत कुणीही बोलत नव्हतं आणि तो राहुल गांधींनी अल्गोरिदमच चेंज करून टाकला. आणि मला स्वतःला एक स्त्रीवादी कार्यकर्ती, स्त्रीवादी लेखिका म्हणून माझं खांद्यावरचं ओझं उतरल्याचा काल ऍक्च्युअली फील आला आतून की कोणीतरी माणसाने ते ओझं आणि ती जबाबदारी उचलली आहे. आणि माझ्यासाठी ते खूप अमेझिंग होतं आणि माझ्यासाठी तरी खूप मोठी क्रांती आहे. कारण आम्ही स्त्रीवादी लोक तर हे बोलतच असतो, आमचं ते कामच आहे. आणि लोक कधी कधी कान बंद करतात आम्ही तोंड उघडलं की, त्यांना माहित असतं ही बोलायला लागली की हेच बोलतात.
परंतु जेव्हा एक पुरुष बोलतो, ते पण एका राजकीय स्टेजवरून तो बोलतो, तर सगळ्यांना ते ऐकावंच लागतं, ते फॉलो करावं लागतं आणि त्याचं म्हणणं मान्य करावं लागतं. त्याच्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला प्रचंड आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहुल गांधी ऐकत होते. म्हणजे ऐकणारा पुरुष पाहणं हे माझ्यासाठी ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या मुली बोलत होत्या, पहिलं तर ऐकणारा नेताच पाहिला नाहीये आपण. म्हणजे नेत्याला माईक मिळाला, छोटा मोठा कुठलाही, ते सगळे बोलतात बोलतात बोलतात. पण हो. नेता सोडलेले पुरुष सुद्धा असतात. मुलींनी बोलायला तोंड उघडलं, मुलींनी तक्रारी सांगायला लागल्या, की लगेच गप्पा करतात. काका असतात, भाऊ असतो, की अरे ठीक आहे, होतंय असं तसं. राहुल गांधींनी एका सुद्धा मुलीला इंटरप्ट नाही केलं. तिला मध्ये थांबवलं नाही, इट्स ओके, हो हो, हे हे करून तिला गप्प केलं नाही. अमेझिंग होतं ते. त्यांनी ती पूर्ण स्पेस मुलींना वापरायला दिली आणि काही गरज नव्हती ना त्या माणसाला. ते आणि 30 मिनिटं स्वतःबद्दल बोलले तर चाललं असतं. तर बरोबर. ही खूप मोठी क्रांतिकारक वाटलं मला. खरंय आणि आवश्यक तिथं सहजपणे त्यांच्या तोंडून येणारे उद्गार हे त्यांची मनोवृत्ती दाखवणारे होते. म्हणजे एक मुलगी जेव्हा लग्नाबद्दल सांगत होती की कसं मुलांना गोऱ्या मुली हव्या असतात, सडपातळ हव्या असतात, तेव्हा त्यांनी असं पटकन म्हणाले, बट यू आर व्हेरी ब्युटिफुल, ट्रस्ट मी. येस. म्हणजे एखाद्या स्टेजवरती इतक्या सहजपणे हे उद्गार जेव्हा येतात, अगदीच. तेव्हा आतमध्ये त्या माणसाची मनोवृत्ती काय आहे हे सुद्धा त्याच्यातनं दिसतं. अ, वर्षा, या सगळ्यामध्ये म्हणजे मगाशी जो श्रीरंजन यांनी उल्लेख केला होता की हे सावित्रीबाईंचं पुणे आहे. पुणे म्हटल्यानंतर हल्ली आपल्याकडं म्हणजे त्याला बघण्याची जी एक विशिष्ट मनोवृत्ती आहे आणि भाजपचा बालेकिल्ला वगैरे वगैरे आत्ताच्या काळामध्ये त्याला असं बघितलं जात असताना, या पुण्यामध्ये हा कार्यक्रम होणं आणि त्याची थीम गर्ल पॉवर असणं, की जी राहुल गांधी आपल्या शर्टावरती एक बिल्ला म्हणून सुद्धा आपण फोटोमध्ये बघितलं त्यांनी अभिमानानं लावलेली, किती स्ट्रायकिंग इमेज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे लाईक आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये फक्त महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण भारतातून प्लस आफ्रिका, इराण जे हे जे देश आहेत तिथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येतात, मुली पण येतात आणि मुलं पण येतात. तर हे एज्युकेशनल हब आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुली विद्यार्थी आहेत आणि आणि हा जो प्रोग्राम होता तो अक्रॉस इंडिया म्हणजे पब्लिकसाठी होता. आणि राहुल गांधीने जे मुद्दे मांडले ते खूप म्हणजे गावातली एक मुलगी किंवा महिला गावापासून शहरापर्यंत लोअर कास्ट ते अप्पर कास्ट म्हणजे एकदम इलिटरेट किंवा हायली एज्युकेटेड. तर आपल्याला असंच वाढवलं जातं लाईक आपण मुली आहोत, आपल्या वडिलांच्या आपण बहीण आहो, हजबंडची वाईफ आहो आणि नंतर मुलं. तर ही गोष्ट जी राहुल गांधींनी मांडली आय थिंक प्रत्येक महिला रिलेट करू शकते. आणि कुठेतरी आपल्याला आय थिंक कोणीच आपल्याला कधी सांगितलं नाही की आपण आपण आहोत म्हणजे आपण एक वेगळी व्यक्ती आहोत हे आपली फॅमिली सोडून. हे आपल्याला कोणी सांगितलेलं आत्तापर्यंत नाही, जे घरच्यांनी सांगायला पाहिजे होतं किंवा आत्तापर्यंतच्या स्त्रीवादी म्हणजे जे पण लोक आहेत त्यांनी हे आपल्याला सांगायला होतं. आणि ते राहुल गांधींनी खूप सोप्या शब्दात सांगितलं आणि मुद्द्यांची मांडणी अशा प्रकारे केली की म्हणजे न शिकलेली म्हणजे कुठल्याही क्लास रिलिजन वर्गातली मुलगी किंवा महिला रिलेट करू शकते. आणि ज्या मुलींनी 7 ते 8 मुलींनी त्यांचे इश्यूज शेअर केले ते इश्यू वेगवेगळे होते आणि प्रत्येक जो इश्यू होता, एक तर सायबर सिक्युरिटीचा इश्यू खूप मोठा इश्यू आहे, त्याच्यावर बोललं जात नाहीये. ती जी मुलगी सांगितलं त्यांनी की डिजिटल व्हायलन्स किंवा मुलींचे जसे व्हिडिओ एडिट केले जातात हा खूप मोठा इश्यू आहे. पण याच्यावर म्हणजे सरकारने पण काय आता पण केलेलं नाही. कोविड पासून सगळ्यांना ऍक्सेस आला इंटरनेटचा स्टुडंट्सना आणि विद्यार्थ्यांना सेफगार्ड्स माहित नसतात, पेरेंट्सला डिजिटल बद्दल एवढी अवेअरनेस नसतं. तर मुलं इंटरनेटवर काय करतात, मुली त्यांना ते कशाला म्हणजे त्या लिंक कशा पण येतात, तर याच्यावर अजिबात अवेअरनेस नाहीये. पुण्यामध्ये बाकीचे इश्यू म्हणजे स्ट्रीट व्हायलन्सचा इश्यू त्या मुलीने मांडलाय का आदिवासी, तर तो आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक मुलींनी स्ट्रीट व्हायलन्स सफर केलेलं असतं म्हणजे कधीतरी. खूप कमी एरियाज आहेत आपल्या देशात, इव्हन पुणे सेफ म्हणतात, पण पुण्यात पण खूप कमी एरिया जिथं तुम्हाला सेफ वाटू शकतं. अदरवाईज रात्री 10 नंतर कोणाला सेफ नाही वाटत, लाईक मुली अवॉइडच करतात. तर मॅरेजचा लाईक वर्क मुलांना ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, मुलींना नाही मिळत, मुलींना लग्नाचं प्रेशर असतं. फायनान्शियल व्हायलन्सची गोष्ट केली राहुल गांधींनी एक पॉइंट मांडताना, ती खूप मोठी गोष्ट आहे. एक तर
सेफ्टीसाठी आपल्याला खूप जास्त पैसे खर्च करावे. आय थिंक 17,000 मुलींना जास्त खर्च करावा लागतो सेफ्टीसाठी. हा एक इश्यू आहे. आणि दुसरा इश्यू म्हणजे ज्या महिला कमवत नाही त्यांना लिटरली म्हणजे भीक थोडा स्ट्रॉंग शब्द होईल, पण त्यांना हजबंड, नवरा, वडील किंवा सासू सासऱ्यांकडे पैशाची रिक्वेस्ट करावी लागते. आणि घर चालवण्यासाठी म्हणजे किराणा माल आणण्यासाठी किंवा हेल्थचा इश्यू असेल. आणि त्यात इट्स नॉट थोडं अपमानित पण होतं. किंवा काही कित्येक महिला मला माहिती आहेत की ज्या कमवतात, पण ते पैसे कसे वापरायचे त्याचे डिसिजन, त्याचे निर्णय त्यांचा नवरा किंवा त्यांचे सासू सासरे घेतात. तर हा एक मुद्दा राहुल गांधींनी म्हणजे ऍक्च्युली राहुल गांधींनी जे मुद्दे सगळे जे मुद्दे मांडले, आय थिंक प्रत्येक मुलगी, महिला म्हणजे भारतातली ती रिलेट करू शकते त्या प्रत्येक मुद्द्याशी. आणि त्यांनी खूप सोप्या शब्दात ते मांडले. हा खूप महत्वाचा मुद्दा होता आय गेस. ओके. श्रीरंजन, खरं तर म्हणजे कम्युनिकेशनची सगळी व्याख्याच या स्वरूपाच्या कार्यक्रमांनी बदलताना आपण बघतोय. म्हणजे टिपिकल राजकीय सभा नाही की इथं सगळ्या नेत्यांसाठी खुर्च्या टाकलेल्या आहेत, कोणाचं तरी रटाळ भाषण चालू आहे आणि खालची गर्दी मग घामाघूम झाली आहे आणि ती ऐकत बसली आहे आणि मग नंतर जयघोषाच्या म्हणजे सगळ्या घोषणांनी तो कार्यक्रम संपतोय, असं चित्र नव्हतं. याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती अशा पद्धतीनं डिझाईन करण्यात आलेली आहे की ती तरुणाईची भाषा आहे, तो इव्हेंट तरुणाईचा आहे हे दिसतंय. तर म्हणजे एका अर्थानं कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये जे आपण एरवी असं समजतो की काँग्रेस थोडीशी मागे असते, जुन्याट पद्धतीने बघते आणि भाजप मात्र खूप स्मार्ट आहे अशा गोष्टीमध्ये, असं आपलं एक जनरल मत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत आपण बघितलेलं होतं 2014ला भाजपनं पटकन पिकअप केलं ते. तर आता कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये काँग्रेस खूप पुढं गेलेली आहे असं दिसतंय का? कारण मी बघतोय भाजपचे नेते सुद्धा अशा पद्धतीनं पत्रकार परिषदा घेत नाहीत, ज्याला टेक सॅव्ही आपण म्हणू, की एखादा नेता इतक्या सहजतेनं सगळ्या गोष्टी दाखवतोय. आणि ही भाषा मुळात ते तर पत्रकार परिषदच घेत नाहीत. ते आहेच. त्याच्याबद्दल एक स्वतंत्र चर्चा करावी लागेल. अगदी अगदी. पण तुम्ही जे म्हटलं ते फार महत्वाचं आहे प्रशांत सर, की ही कम्युनिकेशनची भाषा काँग्रेसनं बदलली, विशेषतः राहुल गांधींनी बदलली. आणि आता मला असं दिसतंय की प्रश्न केवळ कम्युनिकेशनचा नाही, कंटेंटचा पण आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलं मगाशी की आता काही निवडणुका नाहीयेत, कुठला काही महत्वाचा मुद्दा नाहीये, किंवा मगाशी उल्लेख झाला की बाबा स्त्रीवादाविषयी कशाला बोलायचं, हे तर दुय्यम मुद्दे आहेत. मला आठवतं 1930च्या आसपासचा जेव्हा सगळा डिस्कोर्स आहे काँग्रेसमधला, अचानक महात्मा गांधी बोलायला लागतात की कुटीरोद्योग, अस्पृश्यता निवारण वगैरे वगैरे. काँग्रेसवाले म्हणतात हे काय चाललंय, आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवायचं, राजकीय स्वातंत्र्य महत्वाचं. आणि गांधी म्हणतात की नाही नाही, स्वातंत्र्य मिळेलच कधी ना कधी, पण आपल्या समाजामध्ये ही जी अस्पृश्यता आहे ह्याचं काय करायचं, आपल्या समाजामध्ये हे जे सगळे दुर्गुण आहेत त्याचं काय करायचं. आणि म्हणून उद्या कदाचित काँग्रेस येईल किंवा आणखीन कुठला पक्ष सत्तेवरती येईल, पण ही जी पितृसत्ता ती जाणार आहे का. आणि म्हणून राहुल गांधींनी अतिशय मूलभूत मुद्द्याला स्पर्श केला. म्हणजे प्रशांत सर, आता मी स्वतः प्राध्यापक आहे, मला असं वाटलं की सोशॉलॉजीची क्लासरूम आहे ही अक्षरशः. म्हणजे वर्गात जे मी करतो ना अनेकदा की ग्रुप डिस्कशन घेतो, मुलांना बोलावतो, तर हे समाजशास्त्राचं लेक्चर चाललंय आणि ते लेक्चर ही अर्थात इंटरॅक्टिव्ह आहे असं मला वाटलं. कारण राहुल गांधींनी हे लक्षात आलंय की आपल्याला समाज म्हणून बदलायचं, सत्ता परिवर्तन नाही, समाज परिवर्तन. आणि त्या समाज परिवर्तनासाठीची भाषा जी आहे, तुम्ही बघा एका बाजूला 75-80 वर्षाचा म्हातारा माणूस एकटाच बडबडत राहतो, कुणाचंच ऐकत नाही, आणि दुसऱ्या बाजूला हा युवा वर्गाचा आवाज असलेला माणूस इतरांचा शांतपणे ऐकतो. आपल्याला वक्तृत्वाचं फार आपल्याला कौतुक आहे की कसं बोलला, परफॉर्म कसं केलं, पण चांगलं ऐकणं. राहुल गांधी इज ग्रेट लिस्नर. मला असं वाटतं की सर्वोत्कृष्ट श्रोता असा जर पुरस्कार द्यायचा असेल तर तो राहुल गांधींना द्यावा लागेल, इतका तो चांगल्या पद्धतीने ऐकतो माणूस. आणि नेता काय असतो, लोकशाही काय असते, तुमचं म्हणणं मी ऐकणं, माझं म्हणणं तुम्ही ऐकणं, तुमचं माझं मत पटत असेल नसेल हा नंतरचा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणालात की काँग्रेसनं, विशेषतः राहुल गांधी केंद्रीय आता हे आहे सगळं आहेच आहे, पण भाजपला धोबी पछाड दिलेला आहे. भाजपला आता कळत नाही की याला टॅकल कसं करायचं. म्हणजे काय 25,000 रुपये दिले, काय मध्येच त्या सीओएपीच्या मुलीचा काहीतरी मुद्दा काढला, काहीही वाटेल ते चाललंय सगळं. पण जे मुद्दे मांडतात, म्हणजे गंमत बघा प्रशांत सर, अख्ख्या भाषणामध्ये शेवटी फक्त योगी आदित्यनाथ, मोहन भागवत आणि मोदी यांच्या स्टेटमेंटचा उल्लेख येतो. बाकी राहुल गांधींच्या सभेमध्ये पंजा म्हणजे त्यांचं काँग्रेसचं चिन्ह नाही, भाजपचा उल्लेख नाही, आरएसएसचा उल्लेख नाही, काही नाही. तरी सुद्धा राहुल गांधी म्हणतात स्मॅश द पॅट्रियार्की, आणि भाजपला काय त्रास होतो. बरोबर बरोबर. याचा अर्थ असा की पितृसत्ता तुमच्यात मुरलेली आहे.
याचा अर्थ काँग्रेसमध्ये नाही, इतर पक्षांमध्ये पितृसत्ता नाही असं मी बिलकुल म्हणत नाहीये. पण पितृसत्तेचं मूर्तिवंत आविष्कार जर कुठला असेल तर तो भाजप आहे, तो कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष आहे, तो आरएसएस आहे. आणि म्हणून राहुल गांधी बोलतात पितृसत्तेविषयी, पण त्यांना तिथे वेदना होत आहेत. याचा अर्थ सरळ आहे की वर्षानुवर्षाची जी मनुस्मृती जी म्हणत होती न स्त्री स्वातंत्र्य अर्हती, आमच्या चळवळीतलं फार प्रसिद्ध गाणं आहे, आयांनो बायांनो कोण्या म्हणून बंधन घातलं पोथी लिहून, बायांची अक्कल म्हणे गहाण, पुरुषाच्या धाकात सदा राहण, बालपणामध्ये बापाचं नाव, तरुणपणामध्ये पती हा देव, म्हातारपणामध्ये पोरांना भ्यावं, असा जीवनी सेवा भाव. हे जे आम्ही मराठीत म्हणत होतो, राहुल गांधीने ते इंग्रजीमध्ये पीपीटीच्या माध्यमातून सगळ्यांना सुस्पष्ट भाषेत सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की इथलं समाज परिवर्तनाच्या दृष्टीनं, मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं, कारण शेवटी कृष्णमूर्ती असं म्हणतात की सगळे बदल होतील बाहेरचे, ते सगळे वरपांगी बदल आहे. जोपर्यंत सायकोलॉजिकल रिव्हॉल्युशन होत नाही, मानसशास्त्रीय बदल होत नाही, तोपर्यंत बाकीचे बदल हे खूप तात्पुरते असतात, फिजूल असतात. मला असं वाटतं की त्या मूलभूत मुद्द्यांना स्पर्श करत ज्या प्रकारे कम्युनिकेशन आता आहे, म्हणजे मतलब गोदी मीडियाला आता कैक मैल मागे टाकत काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधी फार पुढे गेले. त्यामुळे जेनझी आता बोलायला लागले की हा आमचा नेता आहे. मोदींचा चेहरा जेव्हा दिसला, मुली हसायला लागल्या. पण तुम्ही इतक्या म्हणजे अशा मोदी ओ दीदी म्हटल्यानंतर प्रशांतजी तुम्ही तिथे असता तर तुम्ही हसला असतात की काय चाललंय हे. म्हणजे तर लोकांना आता कळून चुकलंय की हा आमचा नेता नाही, हा विषमता मानणार आहे आणि समता मानणारा राहुल गांधी. बरोबर. नाही, आणि याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर सरसंघचालकांनी सुद्धा जेन्झींना ॲड्रेस करण्यासाठी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवरती 2 खुर्च्या टाकल्या होत्या. एक मुलगा प्रश्न विचारतोय आणि तोही म्हणजे त्याच विचारसरणीचा शोधून आणलाय असं दिसत होतं. म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड अशा पद्धतीची एक यंत्रणा वाटत होती. अशा कार्यक्रमातून तुम्ही जेन्झीला आपलंसं करू शकणार का? मुळात जो तुम्ही आता मुद्दा मांडला की पितृसत्ताक व्यवस्थेबद्दल, म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षपणे राहुल गांधी चॅलेंज करतायत की या विषयावरती बोलून दाखवा, या विषयावरची तुमची मतं काय आहेत हे एकदा जनतेला सांगा, कारण हे या युवकांचे भविष्याचे प्रश्न आहेत. आणि ही एक खूप स्मार्ट रचना मला वाटते की जरी या सभेमध्ये मतं मागितली नसतील, जरी कुठला राजकीय उल्लेख केला नसेल, तरी त्यांची एक प्रकारे विचार करण्याची जी प्रोसेस आहे त्याची मशागत करण्याचं काम होतं याच्यामधून, की तुमचं थिंकिंग, तुमचे विषय हे आहेत, तुम्ही आता या सगळ्या गोष्टीकडे डिस्ट्रॅक्ट होऊ नका, आम्ही याची चर्चा करायला तयार आहोत. हा कुठंतरी एक मला वाटतं सुप्त संदेश त्याच्यामध्ये दडल्याचं. प्रशांतजी, मी मला एक आठवलं गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो. गीता प्रवचन जे विनोबा भावेंचं आहे त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग प्रसंग आहे की एकदा शाळेमध्ये स्कूल इन्स्पेक्टर आणि मुलांना प्रश्न विचारायला लागतात, तर मुलांना काही उत्तर येत नाहीत. शिक्षक म्हणतात अहो आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येईल, म्हणजे आड म्हणजे स्वतः शिक्षक ना, त्याला सगळं ज्ञान माहिती आहे, आणि मुलांना कसं येईल म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार. त्यावरती तो स्कूल इन्स्पेक्टर म्हणतो की गुरुजी तुम्ही आडही नाही आहात आणि तुम्ही पोहराही नाही आहात, तुम्ही आड आणि पोहराला जोडणारा दोरखंड आहात, तुम्ही फॅसिलिटेटर आहात. राहुल गांधींना हे खूप नीट माहिती आहे की मी काही सर्वज्ञानी नाहीये, मला हे समजून घे. जे शिक्षक विद्यार्थ्यांकडनं शिकत नाहीत, त्यामुळे मी नेहमी असं म्हणतो की टीचिंग ही आर्टिफिशियल आहे, लर्निंग इज नॅचरल अँड लर्निंग इज अ 2 वे प्रोसेस. तुम्ही मला शिकवता, मी तुमच्याकडनं शिकतो. राजकारणामध्ये काय सगळ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकत राहायला लागतं. त्यामुळे भागवतांचे जेनझी संवाद का फेल ठरला, कारण ते स्वतःच त्यांना सांगायचं ते सांगत होते, ते ऐकत नव्हते, म्हणून ते फसले. बरोबर. मुलाखतीच्या शेवटी तुमची या कार्यक्रमातली, म्हणजे आधीचे राहुल गांधी तुमच्या मनातले आणि या कार्यक्रमानंतरचे याच्यात काही बदल आहे का, की तुमची राहुल गांधींबद्दलची प्रतिमा हीच होती, तुम्हाला आजूबाजूला वेगळं दिसत होतं, ऐकायला येत होतं? प्रत्येकाची एक एक कमेंट मला ऐकायला आवडेल. वर्षा. बेसिकली मी बऱ्यापैकी फॉलो करत होते राहुल गांधीला, म्हणजे जनरली सगळ्याच लिडर्सला फॉलो करते मी. तर माझं असं म्हणजे त्यांची सगळी भाषणं किंवा त्यांचं लिखाण जे आहे ते युट्यूबवर, गुगलवर अवेलेबल आहेत. तर मला असं वाटतं की सर्वांनी ते बघा, म्हणजे सगळं अवेलेबल आहे 2004 पासूनच सिन्स ही एंटर्ड. तर ते आधीपासूनच खूप मुद्देसूद बोलतात आणि जे मुद्दे ते आधीपासून मांडतायत ते लोकांच्या म्हणजे खूप व्यवस्थित मुद्दे आहेत. ते चांगले म्हणजे भावनिक नॅरेटिव्ह बनवायचं किंवा नाही का पॉप्युलर होण्यासाठी जे बीजेपी करतं ते तसे नव्हते. ते जे मुद्दे खूपच लोकांच्या वेलफेअरसाठी किंवा रिलेटेड इश्यू होते आणि ते आधीपासून तसंच बोलतायत. आता म्हणजे राहुल गांधींनी स्वतःनी सांगितलं की त्यांनाच म्हणजे अलाहाबाद किंवा आधी पण त्यांनी सांगितलं की हा इश्यू त्यांना, हा छात्रों की गुण त्यांना राजकीय करायचं नाहीये,
त्यामुळं लाईक आय डोंट नो की मी बीजेपीचा मुद्दा आणावा की नाही, पण ती प्रतिमा बीजेपीने क्रिएट केली कारण त्यांना माहित होतं की राहुल गांधी मोठी धोका आहे त्यांना, म्हणजे तेच बरं. त्यांना चॅलेंज करू शकतात. त्यामुळं सुरुवातीपासूनच त्यांनी राहुल गांधीच्या विषयी निगेटिव्ह प्रतिमा सुरू केली आणि सर्वसामान्य लोक म्हणजे आपण आपल्या आयुष्यात बिझी असतो, लोकांना नाही समजत की एवढं डिटेलमध्ये कोणी वाचत नाही किंवा समजून घेत नाही, त्यामुळे लोक विश्वास ठेवतात आपल्यावर. म्हणजे दिवसातून आपल्याला 10 वेळा हे सांगितलं जात असेल की कोणीतरी असं आहे XYZ, तर लोक विश्वास ठेवतात कारण आपल्याला वेळ नसतो ते चेक करायला. तर बरोबर. तो मुद्दा त्यांनी म्हणजे बीजेपीने तो हे केला आणि आता असं झालंय की म्हणजे राहुल गांधींच्या शब्दात तो फुगा फुटलाय की आता लोक बघायला लागलेत की सुरू आहे काय, प्रत्येक जण अफेक्ट होते. म्हणजे बरं. श्रीमंत लोक ते भाजपचे समर्थक आहेत. हम्म. आता त्यांच्या त्या गाड्या ते इथेनॉल ब्लेंडिंगमुळे त्यांच्या पण गाड्या खराब होत आहेत. पेपर लीक झाल्यामुळे जे श्रीमंत ब्राह्मण रिच सगळ्यांच्या मुलांना फटका बसलाय. तर हे पॉलिसी फेल्युअर आहे, तर त्याचा फटका सगळ्यांना affect करतो. सगळ्यांनाच बसतोय. तर बरोबर. आता मग लोक व्यवस्थित ऐकायला लागलेत, पण आय थिंक राहुल गांधी आधीपासून ते तसेच होते. बरं. ऐश्वर्या, तुमच्या दृष्टीने या कार्यक्रमानंतरचे राहुल गांधी बदललेले आहेत, काय काय दिसलं? माझ्यासाठी तर खूपच मोठा बदल घडला. कारण राहुल गांधी यांच्या अभ्यासपूर्ण बोलण्याबद्दल किंवा भारत जोडो यात्रा, तर या सगळ्याबद्दल अर्थातच प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि होताच. परंतु तरी सुद्धा राजकारणातल्या माणसाबद्दल एक शंका असते, भीती असते, कुठेतरी अविश्वास असतो की या माणसाचा हेतू काय आहे किंवा हे केवळ एक पांघरलेली भूमिका तर नाहीये ना बाबा मतं मिळवण्यासाठी. हा एक क्रिटिकल दृष्टिकोन ठेवूनच आपण या सगळ्याकडे पाहत असतो. परंतु काल तो इव्हेंट अटेंड करणं आणि तो माहोल बघणं आणि त्या माणसाकडे चार्म आहे, म्हणजे त्याने जो सुरक्षित अवकाश निर्माण केला. आणि पुन्हा मी म्हणेल की तो फक्त मेकॅनिकल अवकाश नव्हता, तो भावनिक वैचारिक अवकाश होता. तर ही जी ताकद मी पाहिली की एक व्यक्ती त्याच्या मूलभूत म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वातले जे स्किल्स आहेत, त्याचं जे कम्युनिकेशन आहे, त्याची बुद्धी आहे, त्याच्यामुळे एक अवकाश निर्माण करू शकतो. तो अवकाश तो सहजपणे समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करू शकतो. आणि हे पाहणं फारच आल्हाददायक होतं आणि मला तरी खूप जिंकून घेतलं कालच्या त्यांच्या सभेने. आणि मला असं वाटतं पर्सनली की राहुल गांधी ही व्यक्ती राजकारणाच्या खूप पुढे गेलेली आहे. म्हणजे एक लोकनेता जो असतो, जो जमिनीवरच्या लोकांमध्ये मिसळतो, त्यांच्या कल्याणाची भूमिका घेतो, तर मला ते काल लोकनेता असल्याचा तो फील आला की ते खूपच त्या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलेलं ही व्यक्ती आहे. आणि जसं श्रीरंजन बोलला, फक्त सत्ता बदल ही गोष्ट नाहीये, आपल्याला सिस्टीम बदलायची आहे. आणि मला राहुल गांधींची कालची सभा त्या बदलाकडे जाणारी गोष्ट वाटली आणि खूप जास्त प्रेम दाटून आलं मनामध्ये. म्हणजे जिंकलं त्यांनी मला कालच्या सभेत. खरं आहे. म्हणजे प्रेमाचा प्रसार, प्रेमाची लागण जर या कार्यक्रमात होत असेल तर मला वाटतं मोहब्बत की दुकान हे त्यांचं टॅगलाईन किंवा ते एक्झॅक्टली. घोषवाक्य जे आहे ते योग्य आहे. श्रीरंजन, एक शेवटची कमेंट. अगदी म्हणजे मी राहुल गांधींच्या प्रेमात आहे हे कबूल केलं पाहिजे. आणि ते जे फार फेमस विधान आहे की एक ही तो दिल है कितनी बार जीतोगी, त्याच्यामुळे ते जे मला एक जे आपलं नेहमीचं वाक्य आहे ना, ज्याच्यावरती विश्वास खूप वाढला राहुल गांधींकडे पाहिल्यानंतर, की द्वेषाला एक्सपायरी डेट असते, प्रेम अमर असतं. याच्यावरचा विश्वास माझा अधिक वाढला या सभेनंतर. बरं बरं. खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी चर्चा होतीये, जे आपण एरवी राजकीय सभांमध्ये बघत नाही ते मुद्दे येत आहेत या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता परवा दिवशी काँग्रेस वर्किंग कमिटीची मीटिंग झाली, तर त्याच्यामध्ये देशभरामध्ये असे अनेक कार्यक्रम जवळपास प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये, शहरामध्ये करण्याचं काँग्रेसचं नियोजन आहे. आपण आशा करूयात की या निमित्तानं हे असे भविष्याचे मुद्दे ज्याच्यामध्ये स्वप्न दडलेली आहेत, ज्याच्यातून संघर्ष दिसतोय, त्या कहाण्या मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये बोलल्या जातील, ऐकल्या जातील आणि त्या मुद्द्यांना आपण सगळेच कुठंतरी लक्ष देऊन ऐकू. हीच खरं तर या सगळ्या कार्यक्रमाची एक चांगली गोष्ट असेल की या निमित्तानं हे सगळे मुद्दे ऐरणीवरती येणे. तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांसाठी तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.